मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC तब्बल 937 पदांसाठी जाहिरात काढलेली असून ही पदे भरणार आहे आणि या पदांकरिता वेतन स्तर जो आहे तो 63,000पासून 1,00,000 रुपयांपर्यंत आहे। आता ह्या जाहिरातीअंतर्गत वेगवेगळी पदे जसे की उद्योग निरीक्षक 9 पदे, तांत्रिक सहाय्यक 4 पदे, कर सहाय्यक 73 पदे आणि लिपिक टंकलेखकाची 852 पदे या जाहिरातीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत। आता या जाहिराती संबंधीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत ही 938 पदांची भरतीकरताची जाहिरात आलेली असून या पदांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 2025 रविवार 4 जानेवारी 2026 रोजी आपल्या महाराष्ट्रामधील एकूण 37 जिल्हा केंद्रांवरती घेण्यात येणार आहे। इतक्या मोठ्या पदांकरताची जाहिरात देण्यात आल्यामुळे शेकडो उमेदवारांना यामुळे नोकरीची संधी मिळणार असून MPSCच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जाहिरात मानली जात आहे। ही परीक्षा पद्धत कशी असेल, अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयातच। प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन ते PDF तुम्ही ओपन करून बघू शकता किंवा डायरेक्ट MPSCची साईटची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन बघू शकता। या पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकरता मुख्य परीक्षेचा दिनांक हा स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे। या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही 7 ऑक्टोबरपासून 27 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे। परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून परीक्षा शुल्क भरता येणार आहे। आयोगाने नुकताच अर्ज प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे, त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे। आता परीक्षेचं स्वरूप जे आहे ते महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गट क सेवांमधील विविध पदांकरता आयोजित केली जाते। ही परीक्षा साधारणपणे 2 टप्प्यात होते, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। पूर्व परीक्षेत 100 गुणांचे 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, तर मुख्य परीक्षा प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे आयोजित केली जाते। पूर्व परीक्षा ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून सामान्य ज्ञान, सामान्य जागरूकता, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि चालू घडामोडी या विषयांचा अभ्यासक्रम असतो। मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाते। परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि चालू घडामोडी यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते। मागील वर्षाचे पेपर आपण MPSC गट क च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा नमुना हा समजावून घेऊ शकता। मित्रो, आपली या परीक्षेसंदर्भात काही शंका असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल। तसंच आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।